हे गाइस, वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. तर आज होता रविवार, तर आज आपण लेट वर झोपल तर आणि आता उठलोय. आपण तवाच उठले, परंतु आता अभ्यास करत होतो. तर अभ्यास वगैरे झालं तर आता आपण आंघोळ वगैरे करूया. रिटर्न आंघोळ म्हणजे आंघोळ झाल्याच्या नंतर ना मग आपण बसूया अभ्यास करत, कारण की बाहेर निघायचं नाही आता. आणि आता कसं की तरी पण 2 महिनेच राहिलेत बोर्डाच्या फायनल एक्झामला. तर थोडा अभ्यास थोडा मनावरच घ्यावा लागेल, कारण की आता समजा थोडं बहुत तर आता आपण उठलो तर तवाच आहे अभ्यास करत बसतो. तर आता आंघोळ वगैरे करूया आणि थोडं बहुत बाहेर जाऊन येऊया, कारण की बॅलन्स पण उद्या संपणार आहे. तर बॅलन्स वगैरे टाकूया, नाही तर सिम पोर्ट करूया. सिम पोर्ट केलं तर आपल्याला भेटेल महिन्याचं बॅलन्स फ्री. तर बघूया आपण काय, नाहीतर आपल्याला 350 रुपयाला टाकावंच लागेल. तर आता आपण आंघोळ वगैरे करूया आणि जाऊया बाहेर, आणि बाहेर जाऊन बघूया थोडं बहुत तर कसा माहोल आहे. तर ना आता आपण ना मतलब हे पाणी गरम करायला ठेवलं आणि पाणी झालं गरम. तर पाणी आता गरम झालेलं आहे, तर आता आपण आंघोळ करून घेऊया आणि बाहेर निघूया. आता तर वाजते 11:30. आता म्हणजे गुड आफ्टरनून झाले, 11:30 वाजले. आता आंघोळ वगैरे करून घेऊया आणि मग जाऊया बाहेर. तर आता आंघोळ करून घेऊया. तर आता आंघोळ वगैरे करून सगळं आपण रेडी झालोय. तर आता आपलं मन होतं की बाहेर जायचं, परंतु ऊन एवढं पडलंय ना, तर काय सांगू. दिवसा ऊन लागते रात्रीच्या ना, मतलब एवढी थंडी की काय सांगू. तर आता वाजलेत 1, आणि 1-2 घंटे आपण आराम करूया, मग नंतर 5 वाजता जाऊया बाहेर. कारण की आता ना लय ऊन म्हणजे लय ऊन पडले. तर आपण जाऊया 5 वाजता बाहेर. आता तर थोडं बहुत तर आराम करूया. माझा पण प्लॅन होता की जायचं आहे बघा, रेडी वगैरे झालतो आणि जाणार तर होतोच बाहेर, परंतु ऊनले आहे. तर आपण 5 वाजता जाऊया, आता नाही. आपण मग झोप घेत होतो तेवढ्यामध्ये आले हे दोघं महाशय. तर आता आपण जाऊया कुठेतरी बाहेर. आता आलेत म्हणजे त्यांना नाराज करू शकत नाही, त्यांना मारून पाठवलं असतं घरला, परी जाऊ कशाला. आता जाऊया आपण बाहेर, आणि बाहेर जाऊया अर्धा लिटर पेट्रोलची जोड करूया आणि मग नंतर हिंडूया इकडे तिकडे. ह्यांना 20 रुपये, ह्यांना 20 रुपये, आणि मी 20 रुपये काढले की अर्धा लिटर येईल. परंतु 20 रुपयेच नाहीत आमच्याकडे, तर काय करावं. तर जाऊन आता जोड करा बाहेर कुठून तरी, आणि गाडी घेऊन हिंडूया. चला जाऊया आता बाहेर. तर तसे 2 जण आलेत, पर्यायला काय आपण नाराज करू शकत नाही. तसं पण आज आपलं बॅलन्स संपणार आहे. तर आपण बघूया, आपली सिम पोर्ट झाली ना तरी आपल्याला 1 महिन्याचा बॅलन्स फ्री येणार. तरी बघूया, गरिबी आली हो, काय सांगू तुम्हाला. सहलीला जायचे 3,500 रुपये फीस आहे सहलीची, म्हणून नकर गरिबी आली आहे. ते गरीब त्याच्यासाठी लावून ठेवावं लागेल पैसे, नाही तर आता बॅलन्स टाकलो असतो जाऊन. हो का, टेन्शन मध्ये येऊन डोस कापून घेतोय. तर आता जाऊया बाहेर. बाहेर जायचं म्हणून ना पब्लिक इथं आणून बसले, तर अर्धा तास झाले इथे येऊन बसले, तरी पण काही इथून हालत नाही. आणि पेट्रोलचं जुगाड करतो म्हणतात आणि 1 रुपया ह्याच्याकडे नाही, 1 रुपया ह्याच्याकडे नाही. मग उलट माझ्याकडून हॉस्पिटल घेऊन जातंय, समजताय. आणि पेट्रोल अर्धा लिटर टाकून इकडे जाऊया तिकडे जाऊया करतोय मोठा आता, आणि डायरेक्ट समजून या, काय सांगू तुम्हाला. तर आता आपण जुगाड करायचं होतं, परंतु 1 रुपयाचं जुगाड होत नाही. माझ्याकडून 10 रुपये तर जुगाड झालेत, बाळाकडून 20 रुपयाच्या नाव तर 1 रुपया झाला नाही. आणि हे तर सांगच नका, अंबानीची चावलंच हॉटस्पॉट पण आमच्याकडून घेऊन जगतात. आता काय सांगू तुम्हाला. तर बघूया, चला जाऊया आज. तरी बघू जाऊ, कोणाकोण भेटले तर जाऊया कुठेतरी. तर आता 60 रुपये देखील होत नाही तेवढी गरीब, मतलब एवढी गरीब परिस्थिती आली आमच्यावरती. इथं रिक्षामध्येच बसले किती वेळ झाले की. तर तुम्ही बघू शकता हे लहान लेकर, हो का, 10वी 9वी हे लहान लेकर त्यांचं सोडून द्या, परंतु ते बॉटली इथून दगड घालतात त्या ह्याला. हे बघा, मावशी ताईला द्याच होता बघा, ते 2-3 आहेत बघा. पाटील सरला त्यांचा व्हिडिओ दाखवतो मी, हे 3 होते तेव्हा पळाला बघा. हो का, हे तर सगळ्यात मोठा आहे बरं का इथं बसलेलं. हा, हिरा आहे. तर पाटील सरला दाखवा उद्या व्हिडिओ. इथली इज्जत काढून आता जातोय आपण रील्स काढायसाठी, कारण की इकडे तिकडे हिंडलं बघ. आता कुणाला पैसे मागणार, बरोबर इज्जत कमी होते त्याच्यासमोर, म्हणून कुणाला पेट्रोलला देखील पैसे मागत नाहीत आपण. तर आता आले मावशी पैसे, आणि मावशी पैसे आपली उधारी राहते, तर आणि 10 रुपयाची उधारी करायची मावशीकडे, आणि जाऊत आपण रील्स काढण्यासाठी. तर आता जाऊया पहिले तर मावशीकडे जाऊन उधारी करूया 10 रुपयाची, आणि मग जाऊया रील्स काढण्यासाठी. डायलॉग वरती काढूया, 2-4 दिवस झाले ना नुसतं स्लोमो काढतो, आता ना डायलॉग वरती काढूया. आता जाऊया रील्स काढण्यासाठी. आलो रील्स काढण्यासाठी, आणि त्या दुकानावरतून घेतला आपण 10 रुपयाचं खायचं, आणि ते 10 रुपयाचं तर तवाच बुकना पण झाला. आता जातो आणि थोडं दूर, आणि थोडे एक म्हणजे समजता 200 मीटर दूरवर आपली लोकेशन आहे, आणि तिथं जाऊया आणि रील्स वगैरे काढूया. आणि असं नाही की लवची रील्स आहे कोणते नाही, आपल्याला जे पसंत येईल ना ते आपण काढणार बघा. आपल्या असं नाही, आपण तर मेन तर चालायचंच काढणार, परंतु बघूया आपल्याला जे पसंत आले आपण ते काढूया. आणि तिकडेच ऊसाचं पण वावर आहे, आणि तिथे जाऊन ऊस मस्तपैकी खाऊया. आता तर जाऊया पुलावरती जाऊन रील्स वगैरे काढूया.
तर पब्लिक आपण गेलतो रील्स काढायला, रील्स वगैरे काढलं आणि तिथं जाऊ ना तर आपलं ते सनसाईड डुबून गेलं. रील्स तर तेवढं काढलं ना तरी व्हिडिओ काढले आपण एडिटिंग करून बघूया. तर आता गेलतो मित्राकडे आणि उद्या ना वर्गामध्ये हिंदीची वही आहे आणि त्याला आपल्याला कंप्लीट करायचे. ते 11 किती 11 होते, 11, 12, 13. 13 धडे कंप्लीट करायचे. तर माझे 3 कंप्लीट आहेत. तर आपल्याला ह्या रात्रामध्ये ना तर 10 धडे कंप्लीट करायचे. तर आता जाऊया घरी आपण. आता वाजते 7. तर घरी जाऊया 9 वाजेकुणा तर कंप्लीट करूया आणि सकाळी 5ला किंवा 6ला उठून ना आणि सकाळी पण करूया. तर आता पहिला आपण जाऊया घरी, अंधार पण झालेला आहे. आता आलो आहे आपण घरी. तर घरी आल्याच्या नंतर ना मतलब आपण 3 वाजल्यापासून ना घराच्या बाहेर आहे आणि काल रात्री बोलेल तर की आता बोर्डाला ना म्हणजे 1.5 महिना बाकी आहे. म्हणजे 1.5 नाही 2.5 महिना बाकी आहे, परंतु अभ्यास करायला 1.5 महिने. तर समजता मी रात्री प्लॅन केला की घराच्या बाहेर वगैरे जायचं नाही, अभ्यास वगैरे करायचा. परंतु काय सांगू तुम्हाला, जावंच लागलं, आदत आहे ना. तर 2-3 दिवसात आपण सोडून टाकू, घराच्या बाहेर जायचं नाही, ते अभ्यास करायचा. आता आलो आहे आपण घरी. आता जेवण वगैरे करूया आणि मग नंतर ते अभ्यास करत बसूया. तर हिंदीची वही कंप्लीट करायची आहे आपल्याला. हिंदीची वही जाऊन आणलो तुम्ही तर जसं बघितलंच आहे. तर आता आपण करूया अभ्यास. तर पब्लिक आता आपण जेवण वगैरे सगळं केलं. तर आता आपण बसले लिहिण्यासाठी आणि आपल्याला ना उद्या सकाळपासून उद्या सकाळपासून ना आपल्याला एवढं पाणी लिहायचे. एवढे पाणी तर आम्हाला काय नाही, आपण करून टाकू, आपल्याला होत आपण करून टाकू. तर आता आपण लिहतो वगैरे आणि एवढं. तर आतापासून फक्त आता 4था धडा चालू आहे. 10 धड्यापासून आपण लिहूया आणि मग नंतर जाणार आणि 16 धडे आहे समजा. 10 धड्यापासून आता लिहूया आणि कसं पण करून लिहायचं आपल्याला. तर 10 धड्यापासून आता लिहूया आणि उद्या 6 धडे लिहूया. तर आता आपण स्टार्ट करू. तर चला. तर आपण लिहत वगैरे बसल तर लिहलं वगैरे झालं. आपल्या 4था धडापासून चालू केलं आपण. आता 6वा धडा चालू आहे. 6वा पण संपत आला, परंतु आता आपल्याला जायचं थोडं किराणा स्टोअरवर किराणा आणण्यासाठी. तर चला जाऊया. किराणा 20 मिनिटामध्ये जाऊन आपण आणूया. तर चला जाऊया आता किराणा आणूया. तर आपण जाऊन किराणा वगैरे आणलं. तर किराणासोबत हॅपी बिस्किट पुडा पण आणले. आता तर आता खाऊया आणि थोडं बहुत राहिले आणि त्याला लिहूया आणि मग नंतर आपली व्हिडिओ एडिटिंग. तर आता थोडं बहुत आहे त्याला लिहूया. पहिलं तर हॅपी खाऊया आणि हॅपी होऊया. आता हॅपी बिस्किट पुडा खाऊया आपण.